मुलीला मुलगा झालाय, त्या मुलीचं परत हे लग्न लावाय निघाले आणि कुठं नेऊन ठेवताय ह्या महाराष्ट्राला, कुठं नेऊन ठेवताय या संस्कृतीला काय? आणि ते महालक्ष्मीमध्ये शोरूममध्ये बिचारा कामाला आहे, दबाव टाकला असेल, प्रेशर टाकला असेल, भरून घे पैसे म्हणला असेल, पण हिचं काय चूप बैठो ना तो कान काटेंगे. अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचा दहशत या परिसरात चालू आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपणाला मी पत्रकार भावांना सांगू इच्छितो, उभ्या महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे, उभ्या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय हे समजलं पाहिजे. आणि आमच्यावर अन्याय करायचं प्रयोजन का? काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका आहे, इथले ह्या ठिकाणची जागा बदलू नये, जागा बदलण्याचं काही एक कारण नाही, फक्त टेक्निकल मुद्दे दाखवायचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला सगळ्यांना पटतंय का? या हल्ला खर्च पोलीस खात्याचा 13 लाख दाखवला आणि बारामती MIDCतल्या धान्य गोडाऊनला, वखार महामंडळाच्या गोडाऊनला खर्च 5 लाख दाखवला. तिथं 110 पोलीस लागतात, तिथं 260 पोलीस लागतात. म्हणजे पोलीस खात्यावर सुद्धा दबाव, त्यांना सुद्धा चुकायचा एस्टिमेट द्यायला सांगितलं. आणि अति खर्च होतोय म्हणून कारखान्याच्या खर्चाची काळजी यांना पडली. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, छत्रपती कारखान्यामध्ये ऐका पत्रकार भावांनो, छत्रपती कारखान्यामध्ये पोलीस खात्याचा खर्च 38 लाख रुपये, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 7 लाख रुपये भरून घेतले, 31 लाख सोडून दिले. म्हणजे हित काय होऊ शकत नाही. माळेगाव कारखान्याच्या विकासासाठी तुम्ही करायला निघालाय, माळेगावचा खर्च कमी करायला तुम्ही सांगू शकता खात्याला? काका, पोलीस खात्याचं जे एस्टिमेट तुम्ही म्हणता, या संदर्भात गृहमंत्र्यांशी काय बोलणार आहात का? बोलणार ना का किंवा काही चर्चा झाली का तुमची? बघा, आम्ही अजून बोललो नाही. आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. काल परवापर्यंत सगळं इथं होणार हे चर्चा होती. गृहमंत्र्यांना नेमकी काय विनंती करणार आहे तुम्ही? गृहमंत्र्यांना हीच विनंती करणार आहे, गृह खात्याचे अधिकारी चुकीचं एस्टिमेट DCM साहेबांच्या आदेशानं करत असतील तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा घुसखोर कार्यक्रम गृह खात्यात सुद्धा चाललाय, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक ठिकाणी चाललेला आहे, तसा आता इथं सुद्धा चालू झालेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने गृह खात्यामध्ये जर यांचा हस्तक्षेप झाला तर महाराष्ट्र सुरक्षित राहील असं मला वाटत नाही. ज्या अधिकाऱ्यांनी असं चुकीचं एस्टिमेट दिले त्यांच्यावरती काय कारवाई करण्याचं मागणी करणार ना. चुकीचं काय केलं असतं तर जरूर त्यांना अजून संधी आहे, ते दुरुस्त करू शकतात. दुरुस्त करून त्यांना हे बघता येते. त्यांनी आजचा दिवस आहे, अजून रात्र आहे, त्यांनी पाहावं, एस्टिमेट बघावं. आता जिथं करायचं MIDCत त्या ठिकाणी टॉयलेट्स नाही, त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम नाही, त्या ठिकाणी एवढा वेळ लागणाऱ्या राहिलेल्या अपुऱ्या वेळेमध्ये ते होऊ शकत नाही. अशा प्रकारचं पत्र सुद्धा आरोनी त्यांना दिलेलं आहे. आणि असं असताना हा टस कशासाठी? आमची विनंती आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची ही तक्रार असणार आहे. योग्य त्याला योग्य म्हणणार, चुकीचं असेल त्याला चुकीचंच म्हणणार. आणि म्हणून अशा पद्धतीचा अतिक्रमण गृह खात्यामध्ये होता कामा नये, त्याची योग्य ती दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.